श्री गणेशाय नमः. श्रोते हो, मी आपणासमोर श्रीकृष्ण महात्म्य सादर करणार आहे, तरी सर्वांनी मनापासून ऐका. ओंकार परते निर्गुणा भक्तासी विरुते गोकुळी बसे. निर्गुण निराकार परब्रह्म श्रीकृष्ण महाविष्णूचा अवतार त्याने गोकुळामध्ये एका लहान वयामध्ये कसा अवतार घेतला, बाळकृष्ण म्हणून कसा प्रगट झाला. सावळे सगुण चैतन्य, दिसायला रंग सावळा पण गुणप्रभूचं होतं. त्याच्या चेहऱ्यावरती जे तेज होतं ते महाविष्णूचं तेज होतं. सवंगळ्यासी जान क्रीडा करी. आणि हा साक्षात महाविष्णू नारायण गोकुळामध्ये अवतरला, मथुऱ्यामध्ये जन्माला आला, लहानाचा मोठा गोकुळामध्ये झाला आणि त्या ठिकाणी सवंगड्याबरोबर खेळू लागला. आदी मध्यांत न कळे ज्या रूपाचा, प्रथम आणि शेवटी तोच आहे, त्याचा अंतच नाही. अविनाशी महापरब्रह्म आहे, त्याच्यामध्ये सर्व आहेत. शिव आहे, ब्रह्मा आहे, इंद्र आहे, तेथोडे देव आहेत, विराट स्वरूप आहे त्या भगवंताचं. असा महान भगवंत आदि मध्यांत न कळे ज्या रूपाचा, तोच बाळ नंदाचा म्हणती. ज्याच्या लीलांना, ज्याच्या अवतारांना अंतच नाही. किती अवतार घेतले आजपर्यंत आणि अजून किती घ्यावे लागतील याचाही अंत नाही. असा निर्गुण निराकार परब्रह्म साक्षात महाविष्णू श्रीकृष्ण रूपाने गोकुळामध्ये अवतरला आहे. एका जनार्दने वेगळाची पाही, हृदय धरुणे राही सावळ्याशी. आणि यशोदा माता माझं बाळ म्हणून त्याला हृदयाशी लावून घ्यायची आणि त्याच्यावर मातेचं अमृत प्रेम शिंपडत असे, मातृत्वाचं अमृत प्रेम शिंपडत असे. आणि प्रभूला तेच पाहिजे होतं. सावळा श्रीकृष्ण राखितो गाई. आणि सावळा श्रीकृष्ण गायी चारण्यासाठी वनामध्ये जात असतात. विधिले म्हण आमुचे ते पायी. आणि अशा सावळ्या लहान कृष्ण भगवंताचं दर्शन कसं मिळेल, ह्याच्या बालरूपाचं दर्शन कसं मिळेल म्हणून सगळे उत्सुक असतात. नवलघव न कळे ब्रह्मादिका. आणि हे कृष्ण माया, हे विष्णू माया ब्रह्मा देवांना सुद्धा समजत नसे, बाकीच्याचं तर सोडूनच द्या. वेद श्रुती शिनल्या ठक पडले सकळी का. सगळ्यांनी त्यांना ओळखण्याचा प्रयत्न केला, जाणण्याचा प्रयत्न केला, पण कोणाला हे ते अवगत झालं नाही. साई दर्शने वेळावली. साई दर्शने वेळावली म्हणजे नक्की काय झालं. अनंत ब्रह्मांड, 14 भुवन, 21 स्वर्ग, 7 पाताळ, सगळे जेवढे आहेत तेवढे विचार करू लागले की हा नक्की कृष्ण कोण आहे. साई दर्शने वेळावली जयासाठी, खांदी घेऊन कांबळा गोधन राखी जगजेठी. आणि खांद्यावरती घोंगडी, हातात काठी आणि गाया चारायला जंगलामध्ये निघत असे. एका जनार्दने ब्रह्म गोकुळी. परब्रह्म गोकुळामध्ये असे. पाता पाता चित्त तेथे वेधले. आणि सर्वांचं चित्त त्या ठिकाणी लागून राहिलेलं आहे. निर्गुण सगुण श्रुतीशी वेगळे. निर्गुण निराकार तर आहेच, पण सगुण रूपे सुद्धा आहेत आणि मानव रूपी आकारात येऊन सुद्धा त्यांनी सर्वांना चकित केलं आहे. निर्गुण सगुण श्रुतीशी वेगळे म्हणजे 18 पोथे पुराण, 4 वेद, 6 शास्त्र ह्यांना सुद्धा त्यांचं वर्णन करता येणार नाही.
असे महाप्रभू विष्णू भगवान नारायण त्या ठिकाणी अवतरले आहेत. डोळ्यांची धनी पाहता न पुरे. या साध्या डोळ्यानंतर आपण त्यांना पाहू शकत नाही, त्यांचं खरं रूप आपण पाहू शकत नाही. तया लागी झुरे चित्त माझे. आणि त्यांना ओळखण्यासाठी मी विचार करतोय, पण विचार करूनही काय सुचत नाही. वेदांचे ते तोंड स्तब्ध झाले. वेदांचं सुद्धा तोंड बंद झालं, पण त्यांना वर्णन करता येईना की नक्की हा बालकृष्ण कोण आहे. एका जनार्दने सावळे सगुण खेळतसे जाण वृंदावनी. आणि हे सावळ रूप घेऊन, एक बालरूप घेऊन वृंदावनामध्ये खेळत आहेत. ब्रह्मादिका न कळे ते रूप सुंदर. ब्रह्मदेवाला सुद्धा हे सुंदर रूप कोणाचं नक्की आहे, कोण अवतार आहे कळलं नाही. गोकुळे परिकर नंदा घरी. जो सर्वांना जाणतो पण त्याला कोणी जाणत नाही. ना देवादिका जाणत नाही, ना ब्रह्मदेव जाणत नाही. असा हा परमात्मा परब्रह्म गोलोकातून आलेला महाविष्णू भगवान कृष्ण रूपामध्ये अवतीर्ण झाला आहे. आणि हा कुठं आहे, नंदराजाच्या घरी खेळत आहे. रांगणा रांग तू बाळ लिहिले खेळ तू. रांग रांगत जाणार, काहीतरी इकडे पाडणार, काहीतरी तिकडे पाडणार. दुडदुडा धावतो गाई पाठी. कधी लग्नच चालणार, कधी धनाधना पळणार, कधी रांगत माझी पाठीमागं पळणार. गवळणींचे घरी चोरून लोणी खाये. आणि गवळणीच्या घरी जाऊन चोरून लोणी खाणार. आणि एकटा खाणार नाही, सर्व असणारे मित्र लोक त्यांनाही देत असे. पिलंगता जाय हाती न लगे. आणि धरा गेलं तर कोणाच्या बापाला सापडत नसतं. तिथं धरा होतं तिकडे दिसेल, तिथं धरा होता तिकडं दुसरीकडे दिसेल, असं अदृश्य व्हायचे. एका जनार्दने त्रैलोक्या व्यापक. जन सर्व त्रिलोक व्यापून ठेवले. जळे स्थळे पाशाने तो भगवान आहे, त्याला कोण पकडेल. गाई राखे कौतुक गवळे आशी. गवळ्यांच्या मुलाबरोबर गाई राखत असत. जाणते नेनते होतो ब्रह्मज्ञानी. जे जाणकार होते, जे काय ब्रह्मज्ञानी होते, जे बुद्धिवान होते, तयांचे तो ध्याने नातुडेची. त्यांच्या पलीकडचं ह्यांचं रूप आणि अवतार कसं ओळखतील. जर ब्रह्मदेवाला ओळखता येत नाही, हा कोण नक्की आहे, मानवाचा काय पाड आहे त्या ठिकाणी. सुलभ सोपारी गोकुळा माझारी. घरोघरी चोरी खायलोनी. साधं सोपं रूप, घरोघर लोणी खायचं, दरवाजा बंद असला तरी आत कसं शिरायचं, परत बाहेर कसं निघायचं, सर्व गड्यांना समजून सांगत असत. पण कोणाला सापडत नसं. नकळे ब्रह्मादिका करिता लाघव. बुद्धी चालवून थकले, समाध्या लावून थकलेत, पण हा कोण आहे कोणाला समजेना. योगियांची धाव खुंटे जेथे. जे कोटी कोटी वर्ष तप करतात त्यांना सुद्धा अवगत होईना की नक्की हा कोण आहे. एका जनार्दने चेंडूचे मिशे उडी घाल तसे डोहा माझी. निमित्त काय केलं, चेंडू उडाला आणि तो यमुना नदीमध्ये पडला. त्या डोहामध्ये फक्त निमित्त केलं आणि काय केलं, त्या डोहामध्ये उडी घातली. विश्वाचा व्यापक विश्वंभर. हा विश्वंभर आहे, ईश्वर आहे. विश्वाला वापरून राहिलेला हा भगवंत आहे. अनुमानाशी वेदशास्त्रे. वेदशास्त्र सुद्धा संपूर्ण त्यांना जाणू शकत नाही, पण ते सर्वांना जाणतात. नवलगे माय नवलगे माय चोरून या खाय नवनीत. जेवढे त्यावेळेला गवळणी म्हणायच्या, यशोदा माते
तुझा श्रीकृष्ण आमचा चोरून लोणी खातो. तर म्हणे तो खाऊ शकत नाही, तो तिकडे येतच नाही. ज्यावेळी मी बघते तो इथंच बसलेला असतो, इथं घरी लोणी खात असतो. मग तुमच्याकडे कधी आला? चोरून या खाय नवनीत धरती बांधती गवळणी बाळा. आणि गवळणी मिळून त्याला बांधतायत. ओढून सकाळा निताती. आणि सगळ्या गवळणी मिळून त्याला धरलं आणि घरी ओढीत घेऊन निघाल्या. म्हणजे बाळा हाताला धरून त्याला त्याच्या घरी घेऊन निघाल्या. एका जनार्दनी येतो काकुलती. आणि रडायला लागला, नका मला घरी नेऊ, नका मला घरी नेऊ, आई मारेल. नकळे ज्याची गती वेदशास्त्रा. वेदशास्त्रसुद्धा त्याला पूर्ण जाणवू शकत नाही. मेळवी सवंगळे खेळतसे बिंदी शोभतसे मांदी गोपाळांची. वेगवेगळे खेळ निर्माण करायचे ते भगवंतच होते. आणि ते त्या सर्व मित्रांना शिकवायचे, गोपांना शिकवायचे. असा खेळ खेळूया, तसा खेळ खेळूया, जो कोणी खेळला नाही असा खेळ खेळूया. आणि तो सर्वांना आवडायचा खेळ. सावळा सुंदरा वैजयंती हार. सावळा आहे, सुंदर आहे, आणि गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. चिन्मय परिकर पितांबर. आणि पितांबर नेसलेला आहे. आणि अंगामध्ये फक्त असा एक उपर्ण टाकलेला आहे. मुकुट कुंडले चंदनाचा टिळा. डोक्याला मुकुट आहे, कपाळाला चंदनाचा टिळा आहे. जळके हृदयस्थळा कौस्तुभमणी. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. आणि हा कौस्तुभमणी फक्त महाविष्णू नारायणाच्याच गळ्यामध्ये आहे, इतराच्या गळ्यामध्ये कुठं नाही. तेवढं ना तरी ओळखायला पाहिजे सर्वांनी. पण नाही ओळखता आलं का, तर ही त्यांची माया असते, कृष्ण भगवंताची लीला असते. नाही भेद भिन्न गवळणीशी. सगळ्या गवळणी आहे समनस, कुणाशी काय भेद ठेवला नव्हता. सगळ्या आहेत त्या माझ्या आईच आहेत, बहिणीच आहेत. मिळती सकळा गवळणी ते बाळा लक्ष लाविती डोळा कृष्ण मुखा. लहानापासून म्हाताऱ्या वयापर्यंत सगळ्या गवळणी त्याच्याकडं पाहत बसायच्या. असा आपला मुलगा असावा, असा मुलगा पाहिजे, असा मुलगा हा पाहत राहावाच त्यांना वाटायचं. का तर त्याचं रूप इतकं सुंदर होतं, सावळं होतं, पण कसं सगुण निर्गुण निराकार भगवंत आहे. त्याच्या रूपाचं काय वर्णन करावं तुम्ही आम्ही. धन्य प्रेम तयाचे काय वानुवाचे. आणि तोही तसंच प्रेम करायचा. माझी माता आहे, तू माझी बहीण आहेस असं म्हणून प्रेम करायचा. आणि त्यामुळे सगळ्याचा लाडका. वेगवेगळं रूप धारण करणार, घरी घोरा दिसणार, घरी सावळं रूप असणार, घरी काळं रूप करणार, अनंत रूप घेणार लहानपणीसुद्धा. आणि सगळ्याचा मन मोहून घेणारा हा कृष्ण भगवान. नकळे पुण्य त्याचे आगमा निगमा. त्यांच्या पलीकडं आहे, त्यांच्या अलीकडं कोण आहे, कोणालाही त्यांचं रूप कळत नसे. आदरे गृहानेती मुखपै दुताती जेऊ पै घालती दैभात. कुणी त्याच्या हाताला धरायचं आणि त्याला पकडून घरी न्यायचं. दही भात खाऊ घालायचे, माकण खायला द्यायचे. एका जनार्दनी प्रेमाची पैलाठी धावणे इठी मिठी घेतो बळे. कोणी घेतलं त्या मातेचे मुके इथं मोठा मुके घ्यायचे, त्या तोंडावरून हात फिरवायचा, डोक्यावर हात फिरवायचा. माझे मावशे, माझे काके, माझे माते असं म्हणून सगळ्यांना सुखवून टाकायचा. पाहुणे कृष्णाशी आनंद मानसी प्रेम भरिता हरणीशी कृष्ण नामे. आणि कृष्णाला पाहिलं त्या सर्वांना आनंद व्हायचा. त्या सर्व संकट, त्या सर्व मनातले विचार विसरून जायच्या आणि फक्त कृष्ण कृष्ण अशा म्हणत राहायच्या आणि त्याच्या रूपाला आठवायच्या. आजी का ओ कृष्ण आला नाही घरा करतीर झारानंद गृही. एक दिवस जर कृष्ण कोणाच्या घरी गेला नाही तर सगळ्या गवळणी,
सगळे मुलं असणारे गोपाळ सगळे त्याच्या घरी यायचे. आज कृष्ण आला नाही, आज का आला नाही, कुठे गेला आहे? तर यशोदामाता म्हणायचे, आहे बसला इथंच, मी त्याला पाठवणार नाही. भलतिया मिसे जाती त्या घराशी, काहीतरी कारण घेऊन त्यांच्या घरी जाणार. पाहता कृष्णाशी समाधान, कृष्ण दिसला रे दिसला, अनंत जन्माचं पापाचा नाश व्हायचा ना, आणि सगळा पुण्याचाच उदय व्हायचा. त्यामुळं अमृतमय दृष्टी असायची त्यांची, आपोआपच झाली अमृतमय दृष्टी झाली प्रत्येकाची. त्यांना वाटायचं हा आमचा सखा आहे, आमचा ईश्वर आहे. एका जनार्दनी विदल्या गवळणी. पहा, भक्ती करत असताना माणूस भावुक झाला पाहिजे, श्रद्धाळू झाला पाहिजे, मन एकरूप झालं पाहिजे परमेश्वराची. त्यावेळी काय होतं, एका जनार्दनी वेदल्या गवळणी, तटस्थ त्या ध्यानी कृष्णाची. आणि कृष्णाला पाहिलं की डोळे उघडे आणि समाधी लागायची प्रत्येकीची. वेधल्या त्या गोपीनाथ वे आप पर. उभ्या समाधी लागून जायची. त्यांना माहीत सुद्धा पडत नसे की आपण कुठं आलोय, कशा करता आलोय, कुठं जायचं आहे, कुठून आलो, काय नाही. आचार नाही, विचार नाही, घरची आठवण नाही, काय नाही. ना पतीची आठवण, ना मुलांची आठवण. परमेश्वर नामामध्ये तल्लीन होऊन जायच्या. त्याच्या रूपाकडं पाहूनच त्यांना परब्रह्माचं रूप म्हणजे ईश्वर नारायण रूप आहे. ते काय साधं रूप आहे का? कृष्णमय शरीर वृत्ती झाली, आणि सगळ्या गवळणींची वृत्ती कृष्णमय झाली. ते त्याच्या परमेश्वराच्या तेजामध्ये आणि त्या रूपामध्ये सगळ्या न्हावून निघाल्या. आणि मन धन सामावून गेलं की आमचा बालक आहे. नाटवे भावना देह गेह काहे. मला देह आहे की नाही, मी उभे आहे का बसले, हे बी त्यांना कळत नसं. फक्त डोळ्याचे उघडे आणि टकामका बघत राहणार, दुसरं काहीच नाही. आणि मुखामध्ये कृष्ण कृष्ण. एका जनार्दनी व्यापला हृदय, बाहेर मिरवी दृष्टी भरिता. त्या भगवंताचं हृदय आणि पाहणाऱ्यांचं हृदय एकमय झालं, एक रूप झालं. मग त्या ठिकाणी तिसऱ्याचं काय काम आहे? मग काही आठवत नसे, काही आठवत नाही. भक्ती ही अशी आहे, भक्ती म्हणजे आदिबाह्य शक्तीचं रूप आहे. ते आपल्या हृदयामध्ये ठसलं की फक्त आपल्याला भगवंताचंच रूप दिसतं आणि माया दिसते. जगाचे जीवन, जगाचे जीवन ब्रह्मा परिपूर्ण, जनी जनार्दन व्यापक तो. ज्यानं ब्रह्माला जन्म दिला तो जनार्दन म्हणजे भगवान नारायण, सर्व व्यापक आहेत. तो हरी गोकुळी रांगणा नंदा घरी. असा महापावन भगवान नंदाच्या घरी रांगतोय लहान वयामध्ये. त्या सुंदरी खेळविती, आणि त्या गवळीने त्याला खेळवत असत रोज. वेद गीती गाती शास्त्रे विवादती. वेद त्यांचं गायन करतात, देवऋषी नारद त्यांचं गायन करतात, तुंबार गंधर्व सगळे गायन करतात, त्यांची स्तुती करतात. आणि काही लोक उगाच विवाद करतात. का, कोणता विवाद? मग मी कृष्णाला ओळखतो, आमका ओळखत नाही, तर मीच जाणतो सर्व. जण म्हणायचं मग मी बी जाणतो, त्यांचीच भांडणं सुरू व्हायची. कारण परमेश्वराला जाणण्यापेक्षा परमेश्वराचे एक रूप होणं सर्वात चांगलं. आत्मीय रूपाने त्याच्या हृदयात वास करणं, देहाला सोडून देणं सगळ्यात चांगलं. म्हणजे एक मोक्षपद प्राप्त होत असतं. शेषाधिकांची, शेषेच्या एका जिभेच्या 1000 जिभा झाल्या, पण त्याला सुद्धा नारायणाचं वर्णन करता आलं नाही. एका जनार्दनी चौहाचा परता, उच्चिष्ट सर्वता भक्षी सुखे. चांगला असो, सुखी वस्तू असो, काय असो, भक्षण करत असत. माती खाणार, आणि काय खाल्लं? आई नेचर म्हणणार मी प्रसाद खाल्ला, भूमी प्रसाद खाल्ला.
आय तोंड उघड म्हटले की त्या मुखात पाहिलं आहे ना, यशोदा मातेने त्या मुखात पाहिल्याबरोबर अनंत ब्रह्मांड तिला दिसत असत. ब्रह्मा विष्णू महेश गंधर्व इंद्रादी सगळे देवादी तिला दिसत असत. आणि तिला आश्चर्य वाटायचं, मी हे काय पाहते. परब्रह्म सगुणासे परात पर, हा परब्रह्म आहे, सगुण रूपी आहे पण आकारामध्ये आलाय. परब्रह्म सगुणासे परात पर, वेदाधिका पार न कळे ज्याचा. वेद जर वेदांचे मते खुंटीत झाले, वेदांचं ज्ञान संपलं, त्यांनाच तो ओळखू येत नाही, तेच त्याचं पूर्ण वर्णन करू शकत नाही. तुम्ही आम्ही कोण आहे. परब्रह्म सगुणासे परात पर, वेदाधिका पार न कळे ज्याचा. पाता पाता वेदलेशे म्हण, पात पात आपलं मन वेधून घेतलं समोरून. नये अनुमोदन शास्त्राधिका, 18 पोथी पुराण 6 शास्त्र 4 वेद सगळं जाग्यावर बसलं, पण त्यांना सुद्धा भगवंताचं वर्णन करता आलं नाही. एका जनार्दनी व्यापून वेगळा, का सांगले, एका जनार्दनी जनार्दन सगळं व्यापून स्थिर राहिलेलं आहे. त्या शिगवणे बाळा झकविती. आणि अशा महान भगवंताच्या बाळरूपाला कृष्ण रूपाला गवळणी काय करतायत, पाहत राहतायत आणि त्याला खेळवत राहतायत. माझा मुलगा आहेस, माझा मुलगा आहेस असं म्हणतात सगळे. आकार निराकार विश्वरूपाचा ओंकार, तो हा सर्वेश्वर बाळरूपे. आकार नाही, ज्याला आकार उकार नाही, निराकार आहे, असं ज्याचं विश्वरूप विराट स्वरूप आहे, अशा ओंकार भगवंताचं हे बाळरूप पाहून रांगणा रांगतो हळूच पिलंगतो. रांगत रांगत जाणार, कुठेतरी गायब होणार लगेच. आनंद भरितो नंदराय, आणि ते पाहून नंदरायला आनंद व्हायचा. माझं किती जन्माचं पुण्य असेल, आज माझ्या घरी भगवंत अवतरले. कारण राम अवतारामध्ये त्यांनी शरीर पार करून श्री राम सीता लक्ष्मणाला नदीच्या पलीकडे सोडलं होतं. त्यावेळी त्यांनी इच्छा प्रकट केली की भगवंता मला तुझे पाय धुवायचे आहेत. मग त्याचे पाय धुतले, हात धुतले आणि त्यांच्या पायावरती हळद कुंकू वाहून तांदूळ वाहून त्यांचं दर्शन घेतलं डोकं ठेवून. तेव्हा रामाने सांगितलं, काय तुला मागायचं ते माग. म्हणले, भगवंता तुझी दृढ भक्ती दे. तर म्हणले, पुढच्या अवतारी तू नंदराजा होशील आणि त्या ठिकाणी मी कृष्ण रूपाने येईन. अंगणे धावू तू सवेची बैस तू, आचोज दावे तू भक्त लागी. घडीत पळेल, घडीत रांगेल, घडीत लपून बसेल. म्हणजे भक्तांना स्वतःची माया काय आहे हे थोडी थोडी दाखवित असत. चौवाचा परता चौवेदा निरुता. अग्निनारायण सुद्धा, साक्षात सूर्यनारायण सुद्धा त्यांचं वर्णन करू शकणार नाहीत. ते नारायणाचे अंशच आहेत, पण तरी सुद्धा सर्व त्रिभुवनाला 21 ब्रह्मांडांना सप्त पाताळाला प्रकाश देणारे ते सुद्धा त्यांचा पूर्ण काय करू शकत नाहीत, त्यांचं वर्णन करू शकत नाहीत. मग तुम्ही आम्ही काय. न कळे तत्वाता चतुर वक्रा, ह्याला कोणीच जाणू शकत नाही. चौबारा खेळतो सवंगडे सांगुता. तिथंच आहे असं नाही, घरी आहे आणि बाहेरही आहे, वनातही आहे आणि मंदिरामध्ये बी आहे. लोणी चोरू जातो घरोघरी. खेळ चालूच आहे गोपाळांना घेऊन. कृष्ण तर घरी आहे, आईशी बोलतोय, वडिलाशी बोलतोय, गवळणीशी बोलतोय, आणि दुसऱ्या ठिकाणी गोपाळांचं रूप घेऊन आणि स्वतःही गोपाळाचं रूप घ्यायचा आणि स्वतः कृष्ण असणार आणि जाऊन तिथं काय खाऊन येणार, लोणी खाऊन येणार. अगम्य ज्याची लीला सनकादिका न कळे. संत महात्मे अनंत होऊन गेले, तपस्वी अनंत होऊन गेले, पण भगवंताची लीला कोणाला समजली नाही.
एका जनार्दने चहू देहा वेगळा, संपुष्ट्या गळा भरला देव. देवालाच माहीत नाही मी कोण आहे, असा तो देव आहे. त्यांच्या पलीकडे कोणी नाही आणि अलीकडे कोणी नाही. त्यांच्या विराट स्वरूपामध्ये शिव आहे, ब्रह्म आहे, सगळे त्याच्याकडे देव आहेत. लक्षाचे जे लक्ष तो दिसे अलक्ष. कधी न दिसणारा नारायण आज लहान रूपामध्ये खेळतो आणि सर्वांना दिसतो, म्हणजे सर्वांचं भाग्य मोठं आहे म्हटलं पाहिजे. तो असे प्रत्यक्ष नंदा घरी. पहा 60,000 वर्ष तप केलं होतं कोणी, यशोदा मातेनं. आणि त्यावेळी तिने सांगितलं माझा पुत्र म्हणून माझ्या पोटी जन्म घे. त्याने सांगितलं मी देवकी मातेला पहिलाच वरदान दिलेलं आहे, मी तुझ्या पोटी जन्म घेईन. आणि तिलाही सांगून ठेवलं आहे की लहानाचा मोठा मी नंदाघरी होईन. वयाच्या 10व्या वर्षापर्यंत मी तर आहे, नंतर मी इथून निघून जाणार आहे. मला पुढं फार मोठी कार्य करायची आहेत. त्या टायमाला भगवान विष्णूला यशोदा मातेनं हा म्हटलं होतं, तुम्ही म्हणाल तसं, पण तुम्ही माझ्या घरी माझ्या मुलाच्या रूपात या. तेव्हा ते म्हणले तथास्तु. बाळरूपा गोजरे वाळे वाकी साजरे. लहान मुलांच्या पायामध्ये काय असतं, वाक्य असतात, पैंजन असतं. ते खोळखोळ खोळखोळ वाजत चालताना इकडून तिकडे. पाता दृष्टीचे पुरे कोड सर्व. दृष्टीलाही समाधान, मनालाही समाधान व्हायचं, अंतरात्म्यालाही समाधान व्हायचं. ध्यानाचे निज ध्यान. आपण ज्याचं ध्यान करतो तो परमात्मा परब्रह्म नारायण समोर आहे, उभा आहे. ध्यानाचे निज ध्यान, मनाचे अधिष्ठान, व्यापक विधान महेशाचे. हे महान वर्णन फक्त शिवभगवंतांनी करावं, कारण शिवभगवान आणि विष्णू भगवान एकच आहेत, फक्त 2 रूपं घेतलीत. तो त्यांचं मनोगत निर्माण करते, शिवभगवान त्यांचं मनोगत निर्माण करते. ते त्यांना नावसतात, ते त्यांना नावसतात, ते त्यांची भक्ती करतात ना ते त्यांची भक्ती करतात. असे एकमेकाचे ते भक्त आहेत आणि एकमेकाचे देव आहेत. एका जनार्दनी शब्दाशी ना तुडे, गवळणे वाडे कोडे जेवी. कुणी जेवाय वाढलं गवळण तरी पोटभर जेवायचे, कोणाला काय म्हणायचेच नाहीत, आनंदानं खायचे 2 घास. बोलणे बोल कुंठित पै झाले. बोलता बोलता गवळणे गप व्हायचे काय की. तेवी निधान देखिले नंदा घरी. वेदांचे सुद्धा तोंड बंद झाली, मोठमोठ्या ऋषीमुनींची संतांची सगळ्यांची मुख बंद झाली, पण भगवंताचं वर्णन पूर्णपणे कोणाला करता आलं नाही. वर्णन करता करता समाधीस्थ झाले. अधिष्ठान मूळ व्यापक सकळ, जगाचे त्रिकुळ कल्पद्रुम. कल्पवृक्ष जसं मागेल ते माणसाला प्राप्त होतं, काय मागा कल्पवृक्षाला सर्व प्राप्त होतं, त्याप्रमाणे कल्पवृक्षाच्या अनंत पलीकडे हा नारायण आहे. एका जनार्दनी बिंबी बिंबाकार, सर्वत्र श्रीधर परिपूर्ण. जळे स्थळे पाशाने सर्व ठिकाणी भगवंत हा नारायण भरवून उरलेला आहे. शेषाधिक श्रमले न कळे ज्याचा पार. शेषनाथ सुद्धा चुपचाप बसले, बोलून बोलून भगवंताला इतकं वर्णन केलं, पण तरी ते वर्णन संपत नाही. भगवंताने त्याला लीला दाखवली. अरे तू हजारो काय लाखो जरी मुख निर्माण केलेस तरी माझं वर्णन तू करू शकणार नाहीस. आगमा निगमा निर्धारण कळेची. देवादेकांना कळत नाही तर मानवाचा काय प्रश्न येतोय, काहीच प्रश्न येत नाही. मानव तर सगळ्यात अनपढ माणूस आहे. का तर कळतं पण तर न कळत काय कसा रे वागतो, कळत असून न कळत्यासारखं वागतो. विचार असून मनामध्ये चांगला विचार असून सुद्धा वाईट विचारानं वागतो. मानव हा ज्ञानी असून अज्ञानपणा धारण करतो. मग हा मानव देव कसा होईल आणि देवाला कसा ओळखील, मग याच्यासाठी भक्ती मार्ग कसा पाहिजे, 100% पाहिजे. म्हणजे तुकाराम महाराजांसारखं सदैव एकडोला जाता येतं. पण तुकाराम महाराजसुद्धा
सहदेहानं वैकुंठाला गेले नाहीत. जसे रामाने जर समाधी घेतली दिव्य देहानं नारायण रूपानं वरती गेले, तसेच तुकाराम महाराज सुद्धा त्या इंद्रायणीमध्ये डुबकी मारली आणि दिव्य देहानं तुका रामरूप झाला, तुका विठ्ठल रूप झाला आणि त्या इंद्रायणी नदीवरून चालत पलीकडच्या तीरावर गेले. सर्व दुनियात दिसते तुकाराम महाराज चाललेत, पण तुकाराम महाराजचं ते दिव्य रूप काही भक्तांना दिसलं, सर्वांना दिसलं नाही. फक्त सर्वांना तुकाराम महाराज दिसायचे. पण प्रकाशमय रूपात जाऊन ते प्रकाशमय देवानं आलिंगन त्याने दिलं. भगवान बोलले बसा की बसा, विमानामध्ये बसा, पुष्पक विमानामध्ये. नाही म्हणले, तुम्ही विमान घेऊन आलाय, गरुड विमान घेऊन आलाय, पण मी असा बसणार नाही, काळाला बोलवा. विठ्ठल बोलले तुम्हीच बोलवा. मग आता मग यमधर्माचं नाव घेतल्याबरोबर धर्मधर त्या ठिकाणी आले आणि याचे वाकून बसले. कारण ते बोलले होते मी काळाच्या डोक्यावर पाय ठेवून वैकुंठाला जाईन, कारण माझी भक्ती आणि माझा पांडुरंग फार वेगळं काम आहे. आहे बाळरूप यशोदे विसंगा. तिच्या भोळ्या भक्तीला बोलून भगवान तिच्या घरी लहानाचे मोठे व्हायला आले आणि देवकी मातेच्या 60,000 वर्षाच्या तपाला त्यांना वरदान द्यावं लागलं. तिला पुत्र पण ते पाहिजे होते. तिथं पुत्र रूपानं तिच्या गर्भामध्ये राहिले, जन्माला आले. कुठं आले? नंदा घरी आले. पाता दोष भंगा जाती राया. नुसत्या नामस्मरणानं पापाचा नाश होतो आणि तो दिसल्यावर तर काय हो, आपण मोक्षालाच जातो. करीत असे चोरी खोडी नाणा परी, यशोदा सुंदरी कोड वाटी. खोड्या करायला एक नंबर, पण त्या खोड्यामध्ये सुद्धा रंग असणार, सत्य असणार. म्हणून कुणीतरी काय गाडी घरी घेऊन आलं तर शेवटी गवळणी ना. गावातील लोकांना त्याच्याशिवाय करमत नसं. बांधती गळ्या धावोनी दाव्याने. यशोदा पळत पळत गेली, पकडला आणि एका कुळाजवळ उभा केला आणि त्याला बांधू लागली. नका नका म्हणे दिनवाणी, त्रिभुवनाशी ज्याचा धाक तो ब्रह्मांडी. त्रिभुवनाला ज्याचा धाक आहे, जो अनंत ब्रह्मांडाच्या वरती राहतोय, त्याला तुम्ही नका बांधू असे बाकीचे म्हणायचे. त्याशी म्हणते भांड्यालाचा भाऊ, भिवून याल पेशो देव संगा. गवळी म्हणायच्या अरे भावाला पळ पळ पळ. मग त्यांना यशोदा माता दिसू लागायची आणि त्याला काय वाटायचं, भीती वाटायची. आयशा दावी सोंगा भाविकाशी, एका जनार्दनी दावी तो लाघव, ब्रह्मादिका माव नकळे ज्याची. लीला नारायण हा लीलाधारी नारायण आहे, लीलाधारी महाविष्णू आहेत. ते त्यांच्यासारखा लीला दाखवणं कुणालाही जमणार नाही. तो लीलाधारी आहे. ती त्रिभुवना ज्याची सत्ता आहे, त्रिभुवनावर ज्याची सत्ता आहे असा भगवान, तो चोरी करीत आहे घरोघरी. काय चोरी करायची आवश्यकता नाही, पण गोपांना घेऊन चोरी करायची. का तर आपण कोण आहोत हे माहीत पडलं पाहिजे सर्वांना. आणि सर्वांना सर्व पुण्यमय झाले पाहिजे, सर्वांच्या पापाचा नाश झाला पाहिजे. मी आलोय उद्धार करण्यासाठी कृष्णरूप घेऊन, मग सर्वांचा उद्धार झाला पाहिजे, सर्वांना भक्तिमार्गाचा चाळा भरला पाहिजे. नकळे नकळे लाघवतयाचे, ब्रह्मादिक साचे विळावती. ब्रह्मदेवानं सुद्धा परीक्षा पाहिली, सगळ्या गाया अदृश्य केल्या आणि सगळे गोपाळ बी घेऊन गेला. श्रीकृष्णाने ओळखलं हे ब्रह्मदेवाचं काम आहे आणि देवऋषी दादाचं काम आहे. मग भगवंतांनी गोपाळांची रूपं घेतली आणि सर्व गायांची बी आणि बछड्यांची रूपं घेतली स्वतःच, आणि स्वतःला राखत कृष्ण रूपामध्ये सगळ्यांच्या घरीही गेले आणि स्वतःच्या आईजवळही जाऊन बसले. सगळ्या गवळणी बी म्हणायच्या माझी मुलं आली, आमची गया वासरं आली. पण कितीतरी वर्ष हे सर्व ब्रह्मदेवाच्या घरी होते, ब्रह्मलोकामध्ये. पण भगवंताने दाखवून दिलं, अरे
तू तर माझ्या नाभी कमलातून निर्माण झालास, म्हणजे तू माझा पुत्रच आहेस. आणि तू बापाचीच जर हे करत असेल, परीक्षा बघत असेल, ते शक्य आहे का? बाप तो बाप, मुलगा तो मुलगा. वेदशास्त्र श्रुती कंठित, 18 पोथी पुराण, 6 शास्त्र, 14 चारे वेद कुंठित झालेत. तया गवळणी बांधती धरुनिया. गवळणीला वाटायचं आम्ही कृष्णाला बांधला, पण कोण बांधू शकेल त्यांना? त्यांना कोणीच बांधू शकणार नाही. भक्त कोणी बांधू शकला नाही तर गवळींचं काय काम आहे लगेच? योग मुद्रा साधन योगी साधिती. आणि लहान वयात सुद्धा गळ्यामध्ये कौस्तुभमणी, डोक्याला मोराचं फूल बांधलेलं आणि मोराचं पंख बांधलेलं आणि मुकुट असायचा, सुंदर दिसायचे ते. तयाशी नो हे प्राप्ती हेची रूप, ते बाळरूप घेऊन ओ संगा, हालविती पैगा बाळकृष्णाशी. हा भगवंत आहे कुणालाच माहीत नव्हतं. सुंदर दिसतोय, चांगला आहे, राजाचा मुलगा आहे म्हणून सगळे त्याला खेळवायचे आणि त्याचं ते वागणं पाहून सगळ्यांना वाटायचं हा देवच आहे. जयाची होय तृप्ती पै सर्वाशी, ज्याच्यामुळे सर्वांना आनंद व्हायचा, तो मागे शोधेशी दैवात. जो अनंत ब्रह्मांडांना पुरवतोय, त्रिभुवनाला पुरवतोय, तो यशोदा मातेला म्हणायचा आई मला भूक लागली, दहीभात खायला दे ना. दहीभात लोणे खाऊनी न धाय, घरोघरी जाय चोरावया. घरी तर पोटभर जेवणारच, बाहेर बी प्रत्येकाच्या घरी जेवणार. एका जनार्दनी न कळे वैभव, दावी तसे माव भोळ्या जना. जग हे भोळं आहे, भक्त हे भोळे असतात, माणसं हे भोळे आहेत. सर्वांना फक्त लीला दाखवायचे. राखितो गोदने मनाचे नेमणे. आणि मनापासून गायी त्यांचे बछडे चारायला घेऊन जायचे. न पुरे अवसरू धावण्या धावणे. पा ते पुढं पळायचे, त्यांच्या मागं ते गोपाळ पळायचे, पण भगवान सापडतायत का? कुंठित झाली गती पवनाची तेने, तो हा नंदाचा नंदन यशोदेचे ताने. वारं काय त्याच्याबरोबर पळेल, ताकद नाही त्या वाऱ्याचं सुद्धा, कारण वायूचा हा देव आहे. हा कृष्ण भगवान साक्षात नारायण महाविष्णू आहेत. सगळ्या देवावर सत्ता आहे यांची, वारं काय करू शकत त्यांना? देखिला देखिला मंडित चतुर्भुज वैकुंठीचा भूपती, तेजा पुंज पाहता चितया नावडे काही दुजे, ऐशी लाघव याची सहज. त्याला पाहिलं की माणसाला ताणमुग लागत नस. जेव्हा पाहावं त्या टायमाला कृष्ण पुढं दिसायचे, त्यांची ती बाळीला समोर दिसायची आणि नुसतं हसत बसायचे सगळे. चित्त चैतन्य पडिली मिठी, कामिनी मनमोहना जगजेठी, तुझ्या वेधे ध्यानस्थ दुर्जटी, ऐसा गोळू योगियाशे नोहे भेटी. असा सुंदर असा लीला करणारा मुलगा कोणाच्याच घरी नसेल आणि कोणाला भेटणारही नाही. असं बाळ कोणाच्या घरी जन्मच घेऊ शकत नाही. कळे लीळा सोहम कोहम शब्दा वेगळा, पहा पहा परब्रह्म पुतळा. सगळ्यापेक्षा वेगळा आहे, रूप वेगळं आहे, सुंदर आहे, तेजस्वी आहे, लीला अगाध आहेत. सानुले तानुले रामानी कृष्ण, गोकुळी विंदाण दाविताती. राम म्हणजे बलराम, शेषनाथ आणि कृष्ण कोण? साक्षात नारायण. हे दोघांचा खेळ त्या गोकुळामध्ये बालरूपाने चालू आहे. गाई राखिताती लोणी चोरिताती, अकळा खेळताती नाना परी. गाई राखतायत आणि खेळ खेळतायत. एका जनार्दनी न हनुमाना, ब्रह्मादिका चरणा वंदिती. आणि म्हणले रे बाबा तुझा खेळ तुलाच कळतो, आम्हाला नाही कळत. मग सगळं त्याचं दर्शन घ्यायचे. धन्य भाव गोकुळीचे राज्य,
जेथे क्रीडा केली यादवराजे काय ते वानो सुख आनंदो सुख संतोष गोकुळी परमानंदो. गोकुळा वासने सुख भोगावं आणि त्यानेच परमेश्वराचा तो खेळ पाहावा, ते रूप पाहावं, ती लीला पाहाव्यात. इतराला पाहता मिळाल्या नाहीत, पाहण्यास मिळाल्या नाहीत. एका जनार्दनी जगाचे जीवन मूर्ती पाहता दिसे सगुण निर्गुण. आणि माणसांनी असं एक टक लावून पाहिलं की त्यांना ते सगुण रूप दिसायचं. मूर्ती पाहता दिसे सगुण निर्गुण योगीशीन ताते साधन कपाटी. आणि योगी मात्र दऱ्या खोऱ्याने बसले असतात. अशा घोया भोयाला शोधायचे आणि तिथं बसायचं आणि परमेश्वराचं ध्यान करायचं. योगीशीन ताती साधन कपाटी तया नोय भेटी काही केल्या. कोटी कोटी वर्ष तप केलं ऋषीमुनीने. 100 वर्ष 100 कोटी वर्षात झालं, पण त्यांना सुद्धा नारायण रूप पाहता आलं नाही. तो हरी गोकुळी बाळवेशे खेळे. आणि तो श्रीहरीचं रूप बाळ गोकुळामध्ये आहे. गोकुळामध्ये सर्व पाहतायत त्या रूपाला, पण कोटी कोटी वर्ष तप करून सुद्धा त्या ऋषीमुनींना पाहता आलं नाही. बाळवेशे खेळे पुरती सकळ मनोरथ गोपिका तयाशी कडेवरी घेती. आणि ते बाळरूप इतकं मनमोहक होतं कृष्ण भगवान बाळरूपामध्ये लहानपणी की त्यांना पटापट उचलून घ्यायचे आणि त्यांचे मुके घ्यायचे. गोपिका तयाशी कडेवरी घेती वाला दुला म्हणती माझे माझी एका जनार्दनी जया जैसा हो हेत तैसा पूर्वील देवराव. ह्या सर्व लीला तोच करे. आईची माया, बहिणींची माया, मावशींची माया सर्वांना दिली. यशोदेचा हरी जाये मुणा तिरी वाजवित मुरली पोवनाना परी. हा यशोदेचा कृष्ण कुठं जायचा? नदीवरती जायचा, यमुना नदीवरती. आणि त्या ठिकाणी अनेक लीला करणे, अनेक वेगवेगळ्या रीतीनं ती बासरी वाजवायचा. आणि काय व्हायचं? छंदे छंदे वाजे वृंदावनी पुंजे. सर्व वृंदावन वाचनात ती बासरी ऐकू यायची. वेदले मन माझे नाठवे काही ऐशीने पिशे लाविले गे माये एका जनार्दनी पाहिला यादवराय. एका जनार्दनी पाहिला म्हणजे आमचं काहीतरी भाग्य मोठं आहे पूर्वजन्माचं, म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या बाळरूपे श्रीकृष्णाला भगवंताला पाहू शकत आहे. रूपे सुंदर सावळा गे माये वेणू वाजवी वृंदावना. रूप सुंदर आहे आणि सावळा आहे आणि ती बासरी कुठं वाजवते? वृंदावनामध्ये. ऋण झुन वाजवी वेणू वेदी वेदले आमचे तन मनो माये. काय म्हणतात? रुणझुण पाहिजे तर पंजन वाजते. वेणू कसा म्हणजे बासरी सुंदर वाजते आणि सर्वांचं मन त्यांना वेधून घेतलं आहे. तन मन आमच्याकडे ठेवलंच नाही. गोदने चारी हाती घेऊन काठी वैकुंठीचा सुकुमार गोपवेशे जगजेठी एका जनार्दनी भुलवी गवळणी करती तनु मनाची ओवाळणी. ओ माये जीव ओळून गोळ टाकायच्या गवळण त्याच्यावरून पार लहानपणापासून म्हातारापणाच्या गवळणी सगळ्या, पण जीव टाकायचं. मातेचं भरपूर प्रेम त्याला द्यायच्या. आणि भगवंताला मातेचं प्रेम घेण्यासाठी, मातेचं प्रेम काय असतं हे पाहण्यासाठी गोकुळाला यावं लागलं. जन्म घेतला मथुरेमध्ये आणि गोकुळाला यावं लागलं. आणि त्यांनी ती संपूर्ण यशोदा मातेची माया पाहिली, इतर मायांची माया पाहिली आणि त्यांना आनंद झाला. आदी नाटक सर्व व्यापक व्यापुणे निराळा गोप गोदणे गवळणी असे लाविला चाळा. मनमोहन कृष्ण यशोदेचा बाई चोरी करी नाना परी धरिता न सापडे बाई. जयाचे विंदान न कळे ब्रह्मादिका हो माये ठकविले देवा आपणची काला खाये एका जनार्दनी ऐसा
चौदया वेगळा पुराणे वेडावली नकळे अगम्य ज्याची लीला घे माये. वेदशास्त्रांना पोथीपुराणांना कुणाला त्यांचा छंद प्रतिकार आहे भक्तिमार्गाचा, आवड सर्वांना आहे. पण हे कृष्ण रूप जे आज गोकुळवाशाने दिसतंय ते कुणाला दिसलं नाही कधी. आज हे त्या ठिकाणी पहिल्यासारखीच भक्ती आहे, मथुरेमध्ये पहिल्यासारखी भक्ती आहे, वृंदावनमध्ये पहिल्यासारखीच भक्ती आहे. आज ही भक्ती आहे आणि कृष्ण अदृश्यपणा आज ही सगळ्यांना साथ देतोय. पांघरुला घोंगडे काळे पांघरुला घोंगडे काळे वृंदावनी गोपाळा माझी खेळी काला वाटी निजांगे गोपाळ खेळ खेळे नाना परी. आणि दहीभात जे काला म्हणतो ना आपण, काला असतो अष्टमीला, तसा तो सगळ्यांना वाटत असे. प्रत्येकाचा घासभर उष्टा खाईल आणि प्रत्येकाला स्वतःचा घास चालेल. का तर भक्तांचा तो उष्टा प्रसाद आणि स्वतःचा प्रसाद उष्टा खाल्लेला त्यांना द्यायचा. का तर सगळे भगवतमय व्हायचे. म्हणून भगवान म्हणतात मी भक्ताच्या हृदयामध्ये वास करतो आणि भक्त माझ्या हृदयामध्ये वास करतो. मी भक्तांची भक्ती करतो आणि भक्त माझी भक्ती करतात. पाती देव बैसोनी विमानी ब्रह्मादिक ध्याती जयामणी आराध्य दैवत सनकादिकांचे हृदय भुवनी शिवादी पायवनी वंदिती. 33 कोटी देव ब्रह्मा विष्णू शिव, ब्रह्मा शिव त्यांचं दर्शन घेतात, देव ऋषीनार त्यांचं दर्शन घेतात. आकाशमार्गामध्ये दाटी झालेली आहे सर्वांची. नाना परी विटी दांडू चेंडू हा मामा हुमरी लगोऱ्या मांडू नवलक्ष मिळाले सवंगडू यमुने थडी कळंबा तळी. आणि काळकाच्या झाडाखाली हे सगळे लोक जमलेले आहेत, गोपाळ आणि कृष्ण. गोदने ठाई ठाई बैसविले गोपाळ सवंगडे भोवते शोभले मध्ये घननीळ ते सावळे नंदरायाचे गोठुले गे माये. एका जनार्दनी शरण पाता देही विराले देहपण संपूर्ण जनी जनार्दन पाता पाता गेला भुलून गमाये. पाता पाता गेलो भुलो न गे माये. आम्ही तन मन सगळं विसरून त्यालाच पाहत राहायचो. त्याच बासरीचा आवाज कानावर आला की आम्ही सगळं विसरून जायचो संसाराला. चतुर्भुज श्याम सुंदर गळा गुंजांचे हार निडळी चंदन शोभे परिकर मिरवे नंदरायाचा किशोर. हाती काठी खांदा कांबळी गाई राखे यमुनेचे पाबळी नाचती गोपाळ धुमाळी पृष्टी जाळी दैभात जे निगमांचे ठेवणे सनक सनंदाचे गोसले येणे शंभूचे आराध्य दैवत केणे ते चारित गोदने नंदाची. अहोरात्र जे विष्णू भगवंताचं स्मरण करतात, शिवभगवान त्यांचा अवतार आहे. मग आपण काय ऐसा कळना कळे हरी. कळतंय हरी कळतोय पण तो दिसत नाही, न कळते आपण त्याला पाहू शकत नाही. ऐसा कळण न कळे हरी वेणू वाजवी छंदना परी. त्यासारखा वेणू म्हणजे बासरी कुणाला वाजवता येत नव्हती. एका जनार्दनी गोपवेश निर्धारी वाटे शिदोरी गोपाळा. सगळ्यांना जेव घालायचा, कोणाला उपास ठेवत नसे. खेळे काना यमुनेचे तटी राखिता गोदने घेऊन हाती काठी पांगुरला घोंगडे रत्न जडित गे माये
नंदरायाचा खिल्ला रे तो होई. गोप गोदने सवंगडे नाना परी, दे भात काला वाढतो शिदोरी, एका जनादने खेळे नाना परी, वेदूने नेले मन नाठवे निर्धारी. लाही लाही सोळीत गोदने, भोवते गोपाळा वेष्टिता रांगणे, शोभला तो बाळ वेशे परिपूर्ण, वेधू लाविला माशी नेऊन. छंदे छंदे वाजवितो वेणू, आमुचा गुंतला तेथे जीव प्राणू, नाठवे तुझा हेत काही अनुतो. हा नंदनंदनो यशोदेचा, हा नंदनंदनो यशोदेचा, खेळ खेळे यमुनेचे तटी, सुकुमार सावळा जगजेटी, खांदा घोंगडे शोभे हाती, काठी गोपाळांशी वळल्या दे मासे घाले मिठी. एका जनार्दनी कळंबातळी मिळोनिया, गोपाळ मंडळी काला मांडेला, मिळोनी सकळी लाहे लाहे वाटिशी दोरी. एका ठिकाणी सगळे बाळगोपाळ जेव्हा बसायचे आणि एकामेकाला घासवर भरवायचे आणि मग आपापलं जेवण जेवायचे. राखीत गोंदणे भक्ताची आका, जाऊन वस जाये ओ नेदी, आपले थोरपण सारुणे परते, भक्तांच्या ऋते काम करे, उच्चिष्ट काढणे साख्य करणे, उच्चिष्टे खाणे तयासवे, चुकता वळती आपण ओळणे, एका जनार्दनी पुण्य धन्य झाले. खरंच भाग्यवान त्या टायमाचा योग होता आणि भाग्यवान त्या टायमाचे लोक होते. निच कामे न धरिलाज, दावे देखोनी भक्तांचे काज. कुठल्या भक्तावर संकट आलं तर लहान रूप असताना सुद्धा ते त्या ठिकाणी प्रगट व्हायचे. ऐसा सावळा चतुर्भुज रूप धरी गोजिरे, उशिष्ट गोपाळांचे खाये, वळल्या त्यांचे देणे आहे, राखुनी गोदने माय, मागे मागे हिंड तसे, काला करी म्हणे तिरी, स्वरे वाटेतो शिदोरी, उच्चिष्टाची भारी हा वांगे स्वीकारी. सगळ्यांचं उच्चिष्ट खायचे आणि सगळ्यांचा उच्चिष्ट द्यायचे. ऐसा कृपेचा कोवळा, उभा यमुनेचे पाबळा, एका जनार्दनी लीळा अगम्य ब्रह्मादिका. न देखता कृष्ण वदना, उन्मळली तयांचे नयन, न घेते अन्न जीवन, कृष्ण मुकन पाहता, कोठे गुंतला मुचा कृष्ण, ऐशी जन आठवण, गाई हंबरती अधोवदन, कृष्ण सुकन कृष्ण मुकन पाहता. गाय वासरे यांना जरी कृष्ण दिसला नाही तर ते सुद्धा हमरायची जनावरं. सवंगडे ठाई ठाई उभे, कृष्णे दृष्टी ठेवूनी लोभे, आजी कृष्ण का हो नये, आम्हाशी खेळावया. आज कसं काय खेळायला नाही, आज करमत नाही आपल्याला त्याच्याशिवाय. ऐशी जयाची आवडी तया, पडोने दिसाकडी, एका जनार्दनी उडी, अंगे घाले आपण. सावळा देखील नंदाचा, तेण्यानंदाचा पुराला, काळी घोंगडी हातामध्ये काठी, चारितो यमुना तटी गोदने तो, एका जनार्दनी सावळा श्रीकृष्ण, गवळणी तल्लीन पाहता होती, पाहिला नंदाचा नंदन, तेने विदिले म्हणा. त्याने विधिले म्हणा. मोर मुकुट पितांबर, काळ्या घोंगडीचा भार, गोदने चारी आनंदे नाचत करी काला दे भात, एका जनार्दनी लढीवाळ बाळताना, गोपाळाशी काना खेळे कुंजवना, जयाचे उदारपण काय वाणू, उपमेशी नये कल्पतरो, कामधेनु वेदी वेदेले आमचे म्हणून, तो हा देखिला सावळा श्रीकृष्ण, मंजुळ मंजुळ वाजवी विणून, श्रुती शास्त्रा न कळे अनुमानू, जो हा परापशंती वेगळा वा म्हणून, तया गोवळ म्हणते कानू, रूप रूपाशी नाही ठाव, आगमा निगमा न कळे वैभव, वेदशास्त्रांची निमाली हाव,
एका जनार्दनी देखिला स्वयमेव श्रीकृष्ण. गोकुळी गोपाळा सवे खेळ तसे, देव ऐका प्रेम भाव तयाचा तो. गोदने राखणे उच्चिष्ट खादने, कालाई करणे मुणे तिरी. सवंगड्यांचे मेळी खेळे, वनमाळी घोंगडी ते काळी. हाते काठी त्रैलोक्याचा धनी, वाजवे मुरली बुलवे गवळणे प्रेम भावे. घरोघरी चोरी करिता आदरे, एका जनार्दनी पुरे इच्छा त्याची. त्याची आईचे सारखे करावे, त्याच्या मागे जावे वनांतरी. वनाश जावणे नाना परी खेळे, हमामे होत तो बळे गडी घेतीन. सर्वा गटी सत्ता सर्वा वरिष्ठ देव, तयावरी डाव गडी घेतीन. अंगावरी डावाला म्हणती गोपाळा, देई डाव सकळा मुचामा. पाठीवरी बैसती देवा ते म्हणती, वाकरे श्रीपती विज्ञाता. एका जनार्दनी घडियांचे मेळी खेळे वनमाळी मागे पुढे. मागे पुढे उभा हाती घेऊन काठी, वळत्या धावे पाठी गाई मागे. गोपाळ बैसते आपण धावे, राणा तयाच्या वारणा पूर्ण करी. वासना ते देव जया दिली, जैशी पुरवावी तैशी ब्रिद साच. ब्रिद ते साच करावे आपुले, म्हणून या खेळे गोपाळात. एका जनार्दनी खेळ तुकानया, ब्रह्मादिका माया न कळेची. ब्रह्मादिका माया न कळेची. ब्रह्मादिका माया न कळेची. ती त्रिभुवनी सत्ता जयाची, तो गोपाळाची उच्चिष्टे खाय. खावनी उच्चिष्ट तृप्तमय होय, यज्ञाकडे न पाहे वाकुडे तोंडे. ऐसा तो लाघव गोपाळाशी दावी, एका जनार्दनी काही कळोने दिन. न कळे लाघव तया मागे धावे, तयाचे ऐकावे वचन देवे. देव तो अंकित भक्तजनाचा, सदोदित साचा सांगे धावे. सदोदित साचा मागे धावे. गोपाळावडी म्हणती कानया बैस. बैसयाची छाया सुखरूप, म्हणती कानया बैसयाची छाया सुखरूप. सुखरूप बैसे वैकुंठीचा राव, भक्ताचा मनोभाव आणूनिया. भक्ताचा मनोभाव जाणून या भाव. पूर्वी वासना एका जनार्दना शरण जाऊ. भक्तांचा पूर्वी लळा तो सावळा श्रीकृष्ण. उचलिला पर्वत गिरीदा नातीला काळ्या यमुने तरी. अग बग केशी असुर, मारला तो कंसासुर. उग्रसेन मथुरा पाळ, द्वारका बसविली सकळ. द्वारके माझे आनंद धवन, शरण एका जनार्दन. कमळ गर्भेचा पुतळा पाहता दिशे पूर्ण कळा. शशी लोपलाशे निराळा रूपासही. वेदक नंदनंदनो, लावेला अंगी चंदनो. पुराण पुरुष पंचाननु, सावळा कृष्ण. उभे पुढे अक्रूर उद्धव, मिळाले सर्व भक्तराव. पाती मुख कमळ भाव नाटवे. द्वैता रूप साजरे गोजरे, दृष्टी पाता म्हणून पुरे. एका जनार्दनी झुरे चित्त तेथे सर्वदा. द्वारके भीतरी कामधेनु घरोघरी. कैशी बरवेपणाची शोभा, पाता नयना निगती जिव्हा. घरोघरी आनंद सदा रामकृष्ण वाचे. गोविंदा ऐशी द्वारके परी, एका शरण श्री हरी. जगाचे जीवन भक्तांचे मोहन, सगुण निर्गुण ठाण शोभतसे. ते रूप गोकुळी नंदाचे, घरी यशोदे मांडीवरी खेळतसे. इंद्रादी शंकर ध्यान धरती ज्याचे, तो लोणी चोरी गवळ्यांचे घरोघरी. सर्वावरी चाले जयाची ते सत्ता.
त्यासे बागुलबवाला म्हणता उगार आहे. एकाच पदे बळी पाताळी घातला, एकाची पदे बळी पाताळी घातला. तोकळी बांधिला यशोदेने, ज्याचे ने तृप्त त्रिभुवन सगळे. तो लोणी याचे गोळे मागून खाय, एका जनार्दनी धरुणी एका जनार्दनी भरुणी उतरला. एका जनार्दनी भरुणी उरला तो असे संचला विटेवरी. खेळाशी तू लीळा तुझी अनुपम्य कळा. बरवा बरवा श्री मुकुंद गाय गोपाळा लावला वेध. खेळशी बाळपणी बांधिता ती तुझ गवळणी. ऐसा नाटकी हरी उभा ठेला विटेवरी. विटे उभा समचरणी शरणे का जनार्दनी. अर्जुनाचे रती श्रमला जगजेटी म्हणून. कर ठेवणे कटी उभा येथे, धरुणे गोवर्धन उभा सप्तदिन म्हणून. कर जगन ठेवणी उभा कंसादे मल्ल मारी जरा संधते चरण विंद उभे विठे. धर्मा घरी उच्चिष्ट पात्र काढी करे, म्हणून श्रमे निर्धारी ठेवले कटी कर. पुंडलिक भक्त देखोनी तल्लीन झाला, एका जनार्दनी ठेविला कटी कर. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. गुरुदेव दत्त. श्रीराम जय राम जय जय राम.